कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली कोकाटे साहेब. फार चांगलं खातंय काम करायला, विभाग फार चांगला आहे. आपण सकाळी चांगलं काम करतो, खरंच चांगलं काम. आपण जिम्मेदारी दिली दादा, 1 रुपयात या देशात 1 रुपयात पहिलं राज्य आहे, ज्या राज्यात पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, ज्या राज्यात 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. आज त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहात दादा तुमच्या सगळ्यांच्या समोर पीक विम्याच्या बाबतीत आरोप झाले की ज्या 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये 11,000 कोटी रुपये पीक विमा कंपनीला या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला द्यावे लागले. हे रेकॉर्डवर आहे, मी सांगत नाही, पण तरी आरोप होतात, अनेक गोष्टीचे आरोप होतात. चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतात, चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात. चिंता तो इस बात की है. आज धनंजय, आज मी गटलोय म्हणून मला, उद्या अनेक जण आहेत ते गटलेत म्हणून त्याला, पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको. आम्ही इथं सगळेच कुणाशीही लढू, कुणाशीही घेटू, परवा नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे, त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी बोलायला आणि लढायला त्यावेळेस तयार नव्हतं. दादा फक्त तुम्ही माझ्या मागे होतात म्हणून त्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात 14ला हरलो असून 19ला दादा पक्ष सत्तेत आला नाही, पण परळी विधानसभा मतदारसंघ कधी कुणी विचार केला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर निवडून येईल. दादा आणून दाखव. बळ दिल्यानंतर आणि आपल्या मागे नेता आहे हे बघितल्यानंतर अनेक जण एव्हरेस्ट सारखा डोंगर सुद्धा चढून तिथं आपल्या पक्षाचा झेंडा लावू शकतात. हे एक उदाहरण द्यायचं म्हणून मी परळीचं दिलंय. समजू नका की मी काय दिवे लावलेत ते, असं बिलकुल नाही, वस्तुस्थिती आहे. अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे. आज एकीकडं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादानी ऐकावं म्हणून मी थांबलोय. एक नक्की आहे, शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीनं सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली. अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो, तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागत करतो. यात मीही विनंती केली होती की सद्य परिस्थितीमध्ये अशा जबाबदारीत आपण नसू नये.